नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 29 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात। आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता, तर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या किती पर्यंत कमी केली आहे? तर 1200 पर्यंत। यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDB औपचारिकपणे सामील होणारा 9वा देश बनला आहे? कुठे? तर MDB मध्ये, तर अल्जेरिया हा। यानंतर द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर पूजा पुजारा यांनी लिहिले आहे। यानंतर महिलांच्या AI आणि सायबर सुरक्षा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यशोदा AI नुकतेच कोणी सुरू केले? तर राष्ट्रीय महिला आयोगाने। यानंतर मित्रांनो, फर्स्ट हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर चेन्नईमध्ये। यानंतर कोणत्या राज्यामध्ये 9000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले? तर गुजरात या। यानंतर सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्यता दिलेली आहे? तर मातृत्वाचा हक्क। यानंतर कृषी उद्योग समागम 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये। यानंतर मित्रांनो, मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले? तर ली शिफेंग यांनी पटकावले आहे। यानंतर आपल्या कालचा 10वा प्रश्न होता दिनविशेषवर आधारित, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म केव्हा झाला? तर 28 मे 1883 मध्ये यांचा जन्म झाला। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला। आणि पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे। तर 2025 मध्ये कोणत्या विभागामध्ये मान्सूनचा सर्वात लवकर प्रवेश झाला आहे, जो मागील 54 वर्षातील सर्वात लवकर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विदर्भ या। कोणत्या? तर विदर्भ। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 2025 मध्ये मान्सूनचा सर्वात लवकर प्रवेश विदर्भ या विभागामध्ये झाला। तर 28 मे रोजी नेहमीच्या 15 जूनच्या तुलनेत 18 दिवस आधी मान्सून विदर्भामध्ये पोहोचला आहे, जो मागील 54 वर्षातील सर्वात लवकर आहे। यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, तर जगातील सर्वात जास्त रिझोल्यूशन असलेली हवामान अंदाज प्रणाली कोणत्या देशात सुरू करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशात सुरू करण्यात आलेली आहे। तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मित्रांनो, भारताने इंडिया फोरकास्ट सिस्टम सुरू केला आहे, जी प्रणाली तर अत्यंत स्थानिक हवामान अंदाज प्रदान करते। यानंतर ते 6 किलोमीटर रिझोल्यूशन वापरते आणि हे जागतिक स्तरावरील सर्वोच्च रिझोल्यूशन आहे। यानंतर ही प्रणाली सुपर कॉम्प्युटर आर्का वापरते, यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी अंदाज सुधारतील। यानंतर विद्यार्थ्यांना आपण भारताविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारताचा संविधान स्वीकारण्याचा दिवस कोणता आहे? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले। तर हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। तर मित्रांनो, आपल्या भारत देशाविषयी प्रश्न पडला तर तुम्हाला आपल्या भारताविषयी महत्त्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त 10च प्रश्न घेणार आहे, पण खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो तुमच्यासाठी, ते स्पर्धा परीक्षेसाठी। तर सुरू करूयात वापस आपल्या भारताविषयी महत्त्वाच्या माहितीला। तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि त्यांचा कार्यकाळ होता 1947 ते 1964। यानंतर भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे सध्याचे पंतप्रधान आहेत आणि ते 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची त्यांनी शपथ घेतली। आणि मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राष्ट्रपती होते आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू। कोण आहेत? द्रौपदी मुर्मू, आणि त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत। यानंतर मित्रांनो, आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ।
यानंतर राष्ट्रीय फळ आहे आंबा आणि राष्ट्रीय पक्षी आहे मोर, लक्षात ठेवा. यानंतर राष्ट्रीय गाणं कोणतं आहे आपलं, तर वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले हे गाणे आहे. यानंतर राष्ट्रीय ध्वज कोणता आहे, तर तिरंगा, केसरी, पांढरा आणि हिरवा रंग यामध्ये अशोक चक्र देखील आहे. यानंतर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे, तर राजस्थान हे राज्य, आणि भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार आहे गोवा. ठीक आहे. आणि आपल्या भारताची राजधानी कोणती आहे, तर नवी दिल्ली आहे, आणि नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि येथे भारत सरकारचे सर्व महत्त्वाचे कार्यालय आहेत. म्हणजेच जसे की राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि पंतप्रधान कार्यालय देखील या ठिकाणी आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील तिसरा प्रश्न पाहूयात आपण. तर जर्मनीतील सुहल येथे झालेल्या 2025च्या ISSF ज्युनियर विश्वचषकामध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने पटकावले आहे. कोणत्या देशाने, तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जर्मनीतील सुहल शहरामध्ये झालेल्या ISSF ज्युनियर विश्वचषक 2025 मध्ये आपल्या भारत देशाने पदक तालिकेमध्ये चीनला मागे टाकत आपली मोहीम संपवली. तर भारताच्या ज्युनियर नेमबाजांनी एकूण 11 पदके जिंकली आहेत. तर 3 सुवर्ण पदके आहेत, 4 रौप्य पदके आहेत आणि 4 कांस्य पदके मिळून एकूण 11 पदके झालेली आहेत. यानंतर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच ISSF विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना झाली 1907 मध्ये आणि हे रायफल, पिस्तूल आणि शॉटगन शूटिंग खेळांचे नियामक मंडळ आहे आणि मुख्यालय आहे म्युनिक जर्मनीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत लुसियानो रोसी, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर मित्रांनो, 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे 24वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुजरात हे राज्य. कोणते, तर गुजरात हे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 100% रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणारे गुजरात हे देशातील 24वे राज्य बनले आहे. तर गुजरातमधील दाहोद येथे दाहोद इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह फॅक्टरीच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या कामगिरीची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर पाकिस्तान सुपर लीगचा कोणता हंगाम अलीकडेच पार पडला आणि लाहोर कलंदर्सने विजेतेपद जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 10वा. कोणता, तर 10वा. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये वन लाईन मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो, शाहीन शाह आफ्रिदीच्या लाहोर कलंदर्सने 4 वर्षात तिसरे पाकिस्तान सुपर लीग विजेतेपद जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे 6वा. तर महाराष्ट्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये कुटुंबांना किती रुपये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 20 कोटी. किती, तर 20 कोटी. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राज्य सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख देण्यासाठी एकूण 20 कोटींची तरतूद केलेली आहे. यानंतर पुढील 7वा प्रश्न. तर 2025 मध्ये मुंबईमध्ये दररोज सरासरी किती नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली जात आहेत, तर खूप महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एकूण 11. किती, तर नवीन 11 कोविड-19 प्रकरणे नोंदवली जात आहेत. तर यानंतर मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर मे 2025 मध्ये मुंबईमध्ये दररोज सरासरी 11 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली जात आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झालेला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, बेंगळुरू या. कोणत्या, तर बेंगळुरू या. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतातील बेंगळुरू शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये झाला आहे. तर KPMG संस्थेच्या अहवालानुसार स्टार्टअप्स, IT कंपन्या, तंत्रज्ञानातील गुंतवणूक आणि जागतिक टेक्नॉलॉजी सोल्युशन्समध्ये बेंगळुरूचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे ते एक आघाडीचं ग्लोबल टेक केंद्र बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या गुलवीर सिंगने 10,000 मीटर शर्यतीमध्ये कोणते पदक जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते, तर सुवर्ण पदक.
तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर गुलवीर सिंगने 2025 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 10,000 मीटर शर्यतीमध्ये गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक जिंकले आहे. तर त्याने 28 तास 38 मिनिट 63 सेकंद या वेळेमध्ये शर्यत पूर्ण केली. तर अंतिम फेरीमध्ये जोरदार वेग वाढवून प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. यानंतर ही कामगिरी भारतासाठी स्पर्धेतील पहिलं सुवर्ण ठरलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा. तर आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सेवेचा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 29 मे या दिवशी पाळला जातो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेवेतील सैनिक आणि अधिकारी यांना मानवंदना देण्यासाठी असतो आणि त्यांचा धैर्य, त्याग आणि सेवा लक्षात घेऊन हा दिवस जागतिक स्तरावर मानला जातो. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.